नमो नेदिष्ठाय प्रियदवदविष्ठाय च नमो नमो शोदिष्ठाय स्मरहर महिष्ठाय च नमः नमो वर्षिष्ठाय त्रिनयनयविष्ठाय च नमो नमः सर्वस्मै ते तदिदमति सर्वाय च नमः। नारायण नारायण। श्री महादेवांचे आणि श्री पार्वती देवींचे मिलन व्हावे यासाठी सारी सृष्टीच प्रतीक्षा करत होती, परंतु हे सहज घडणारे नव्हते। ही तपश्चर्या, ही साधना अत्यंत कठोर होती। श्री पार्वती देवींनी आपल्याला हवं ते प्राप्त करून घेण्यासाठी कठोर साधनेला प्रारंभ केला होता। ही साधना करण्यासाठी श्री पार्वती देवी अरण्यात निघून गेल्या। हिमावन राजाची कन्या राजपुत्री, त्यांना कशाचीच कमतरता नव्हती, पण तरीही या खडतर अशा साधनेला प्रारंभ करण्यासाठी तिने आपल्या आभूषणांचा त्याग केला। जी आजवर प्रशस्त अशा दालनातील शय्यागृहात विश्राम करायची, ती अरण्यातील भूमीवर झोपायला लागली होती। पण तरीही ती ते सारं काही सहन करत होती। मग तुम्ही त्यांना काहीच का बोलला नाही? तुम्हाला त्यांना भेटावंसं नाही वाटलं? नाही, कारण अजूनही ती वेळ आली नव्हती। आपल्याला श्री महादेवांना प्राप्त करायचे आहे हे एकच ध्येय त्यांच्या समोर होते। त्यामुळे त्यांच्या सुकुमार देहाचे भानही न ठेवता प्रसंगी त्यांची उपेक्षा करत त्यांनी त्या महान तपाला प्रारंभ केला। खरोखरच देवी, श्री पार्वती देवींनी केलेले व्रत हे एक महान व्रत होते। शिवशक्तीच्या मिलनासाठी आचरलेले हे व्रत, श्री महादेवांना प्राप्त करण्यासाठी हे व्रत करत असताना श्री पार्वती देवी दिवस रात्र त्यांच्या शरीराला कष्ट देत होत्या। आपल्या या तपामुळे, या साधनेमुळे श्री पार्वती देवींनी महान अशा साधकांनाही जे शक्य होत नाही ते शक्य करून दाखवलं। ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय। नारायण नारायण। या काळात श्री पार्वती देवींना कोणत्या यातनांमधून जावे लागले असेल याची कल्पना करणे अत्यंत कठीण आहे। तुम्हाला हे सारं कळत होतं? होय, मला तिची साधना, तिचे कष्ट दिसत होते। मग तरी तुम्ही त्यांना दर्शन का दिले नाही? कारण योग्य अशी वेळ आली नव्हती। पण तुम्हाला तर ठाऊक होतं की त्याच सती देवी आहेत, मग तरी असं का? कारण शिवशक्तीच्या मिलनासाठी तिला हे दिव्य पार पाडणं क्रमप्राप्त होतं। तिला त्या मिलनाच्या पातळीवर येण्याचा तो प्रवास होता। हे बाळ, अगं तू देवासाठी किती व्रत आणि तप केलंय हे मला ठाव आहे। हा मग समजच नाही ठाव आहे ते। राज कळत या का ते वाटतं तेवढं सोपं नव्हतं। होय रबा, अरे पर पार्वती देवीने जे केलं ना ते समध्यासनी जमणार नव्हतं। नारायण नारायण।
कित्येक वर्ष श्री पार्वती देवींनी ही साधना अशीच सुरू ठेवली होती, परंतु श्री महादेव काही प्रसन्न झाले नाहीत. रोज सूर्यास्त झाल्यानंतर उद्याचा सूर्योदय झाल्यावर कदाचित श्री महादेव आपल्याला दर्शन देतील, या एकाच आशेने श्री पार्वती देवी त्याच इच्छाशक्तीने साधना करायला घ्यायच्या. या काळात चालणाऱ्या या साधनेत कधी कधी केवळ वायू, केवळ पाणी यांचे भक्षण करून त्यांनी आपल्यातली शक्ती जागत ठेवली. इतकेच नव्हे तर न जाणू कित्येक वर्ष त्यांनी केवळ वाळलेल्या पानांचे भक्षण करून आपल्या साधनेत कधीही खंड पडू दिला नाही. आणि म्हणूनच त्यांना अपर्णा असेही म्हणतात. इतकी कठोर साधना करणं कुणालाही शक्य होणार नाही. अगदी योग्य बोललात देवी. ही साधना किती कठोर आहे हे कोणालाही कळणार नाही. याची कल्पना देखील करता येणं शक्य नव्हतं. पण पार्वती देवींचा निश्चय अगदी दृढ होता. ह्या साधनेसाठी आपल्या कन्येला एवढा काळ का लागतो आहे हे राजा हिमावन आणि राणी मैनावती यांना देखील कळत नव्हतं. आणि म्हणूनच ते एके दिवशी श्री पार्वती देवींना भेटायला आले. नारायण नारायण. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. स्वामी, मला नका थांबवू. मला बघवत देखील नाही आपल्या कन्येकडे. धीर धरा देवी. मला देखील तिची काळजी आहेच, पण तिच्या साधनेमध्ये व्यत्यय आणणं उचित नाही. नसू देत, पण मला हे असह्य होत आहे. बघा ना तिच्याकडे, कशी अशक्त झाली आहे. या कठोर साधने पुढे तिला कशाचेही भान नाहीये. अन्न त्याग करून, जल त्याग करून दिवस काढते आहे. कशासाठी हे? देवी, आपण हे विसरला असाल, पण पार्वतीच्या रूपाने साक्षात आदिशक्तीने या मनुष्य रूपात पृथ्वीवर अवतार घेतला आहे. आदिशक्तीने मनुष्य रूपात अवतार घेतला याचा अर्थ स्वामी, तिला मनुष्य रूपातले सगळेच दुःख, भोग, यातना सहन करावे लागणार. आणि मी आई असून हे सगळं कसं बघू? देवी, हे असं घडण्यामागे नक्कीच काहीतरी प्रयोजन असणार. त्यामुळं आपण हे घडतं आहे हे असंच घडू देणं इष्ट ठरेल. आणि ही तपश्चर्या कशासाठी आहे हे आपल्यालाही ठाऊक आहे. महादेवांना प्राप्त करण्यासाठी. माझ्या एका कन्येबाबत जे घडले ते साऱ्या सृष्टीने पाहिले आहे. आणि आता ही देखील. नको ग पार्वती, नको असं कठोर तप करू. देवी, आपण निघायला हवं. नारायण नारायण. हिमावन आणि मेनावती यांनी श्री पार्वती देवींची भेट घेतली होती आणि श्री पार्वती देवींनी हे व्रत करू नये अशी त्यांनी विनंतीही केली होती. पण त्यांनी हे कधीच मान्य केलं नसतं. होय देवी, श्री महादेवांचा ध्यास त्यांनी आपल्या मनी घेतला होता, तो त्या कशा सोडणार? महाराज, मला की विचारायचं आहे. विचार बानू. महाराज, मला हे विचारायचं आहे का पार्वती देवी ह्या सतीदेवी आहे ती हे समध्यासने ठाव होतं आणि महादेवांसंग लगीन व्हावं म्हणून त्या हे समज करत होत्या. हो. तर मग महादेवांनी हे कुणी जाऊन का नाही सांगितलं?
यांना हे कळलं नसेल असं म्हणायचंय का तुला? नाही तसं नाही जी, पण पार्वती देवीसनी होणारा त्रास त्यासनी दिसत नव्हता होय. मला ते कळत होतं, पण पार्वतीचा तो परीक्षेचा काळ होता आणि त्यात तिला एका दिव्यातून, एका परीक्षेतून जावं लागणार होतं. आणि काय होतं ते दिव्य? सप्तर्षी यांनाही महादेवाचे दर्शन घ्यायचे आहे असे दिसते. प्रणाम ऋषीवर. शुभम भवतु. आपल्याला महादेवांचे दर्शन घ्यायचे आहे असे दिसते. होय. हे प्रभू, आम्हा सप्तर्षींचे अभिवादन स्वीकार करावे. हे सप्तऋषी, मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. आपल्या दर्शनाने आम्ही कृतकृत्य झालो. आम्ही काय सेवा करावी हे प्रभू आपण आज्ञा करावी. सप्तऋषी, सतीने अर्थात आदिशक्ती हिने पृथ्वीवर पुन्हा अवतार धारण केला आहे. होय प्रभू. पार्वती देवींच्या रूपाने त्या अरण्यात आपल्या प्राप्तीसाठी अत्यंत कठोर असे व्रत, अत्यंत कठीण अशी साधना करीत आहे. तिच्या ह्या साधने एक अत्यंत महत्वाचा असा क्षण येणार आहे. त्या क्षणी तुमचे सहाय्य होणार आहे. प्रभू आपण आज्ञा करावी. तिला मला प्राप्त करायचे आहे, माझ्याशी विवाह करायचा आहे. तेव्हा माझे रूप काय, माझे स्वरूप काय हे तुम्ही तिला सांगावे अशी माझी इच्छा आहे. आपला मानस ध्यानात आला. आम्ही तसेच करू प्रभू. नारायण नारायण. आणि श्री महादेवांनी सप्तर्षींना श्री पार्वती देवींची परीक्षा घेण्यासाठी पाठवले. पण तुम्ही का नाही गेलात त्यांना भेटायला? कारण तिला ह्या दिव्यातून जाणं भाग होतं. आणि श्री पार्वती देवी मात्र या साऱ्यापासून अनभिज्ञ होत्या आणि नित्य नेमाने त्या आपली साधना करत होत्या. देवी, देवी, कोण कोण आहात आपण ऋषीवर? आम्ही सप्तर्षी इथून जात होतो. कोणीतरी या क्षेत्रात कठोर साधना करीत असल्याचं चिन्ह जाणवलं. त्याचा वेध घेत इथपर्यंत आलो. कठोर आहे की नाही मला ठाऊक नाही, मात्र मी माझी साधना करीत आहे. आणि ही खरोखरच अत्यंत कठोर अशी साधना आहे. पण देवी, इतकी कठोर साधना आपण कशासाठी करत आहात? माझ्या मनात जे आहे ते मिळवण्यासाठी.
म्हणजे नक्कीच आपणास काहीतरी दिव्य असे प्राप्त करावयाचे असेल. त्याशिवाय अशा एकांतात, अशा निर्जन स्थळी सर्व गोष्टींचा त्याग करून अशी कठोर साधना कुणी करणार नाही. देवी, आपण पर्वतराज हिमावन यांच्या पुत्री होय ना? होय. मग देवी, अशी कठोर साधना आपणास का करावी लागतेय? पर्वतराजांना काहीही अशक्य नाही आणि आपणास हवे असल्यास अशक्यही शक्य करून ते आपणास ते देतील. मला जे मिळवायचे आहे ते माझे मलाच प्राप्त करायचे आहे. अशक्तपणामुळे आपणास धड बोलताही येत नाहीये देवी. आणि न जाणो असे किती काळ आपण महादेवांची साधना करीत आहात. त्यांनाच प्राप्त करण्यासाठी मी ही साधना करीत आहे. आपणास महादेवांना प्राप्त करायचंय. मला श्री महादेवांशी विवाह करायचा आहे. देवी, आपण पर्वतराज हिमावन यांच्या कन्या आणि तरीही आपणाला महादेवांशी विवाह करायचा आहे. ह्यात हसण्यासारखे काय आहे? याचे कारण मला कळलेले नाही ऋषीवर. देवी, आपणासारख्या गुणी कन्येसाठी पर्वतराजांनी ठरविले तर ते असावर निवडू शकतील जो अत्यंत सधन, ज्याच्या पाशी असलेली संपत्ती समृद्धी इतर कुणाही जवळ नसेल असा वर आपणासाठी शोधू शकतात. आणि असं असतानाही तुम्हाला महादेवांशी विवाह करायचा आहे. होय. देवी, महादेवांशी विवाह करून आपल्याला काय मिळणार? काहीही नाही. अहो, राहण्यासाठी घरही मिळणार नाही, कारण महादेव स्मशानात राहतात. गुणहीन, उदासीन, परिधान करायला पुरेशी वस्त्रही नाहीत, ज्यांच्या भोवती सदैव गण असतात, अंगाला भस्म फासलेले, शरीरावर नाग धारण केलेले, अशा महादेवांशी आपण विवाह करणार देवी. मी माझ्या क्रोधावर संयम ठेवला आहे, अन्यथा माझ्या हातून काय घडले असते याची कल्पना मला देखील नाही. श्री महादेवांना मनोमन मी माझे पती मानले आहे. माझे जीवन त्यांच्या खेरीस अपूर्ण आहे. श्री महादेव हे माझे सर्वस्व आहे, ते केवळ माझे आहे. आणि आता कुणीही आलं तरी मला माझ्या निश्चयापासून कुणीही हलवू शकत नाही, हे ध्यानात असू द्या.